बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। गेली 79 वर्ष कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे। महायुती शासन शहराच्या हद्दवाढीसाठी अनुकूल आहे, पण सरकारनं हद्दवाढ जाहीर केलेली नाही। एकीकडे महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यामुळे निवडणुका झाल्या तर पुन्हा 2027 सालापर्यंत शहराची हद्दवाढ रखडण्याची भीती आहे। त्यामुळे 31 डिसेंबर पूर्वी शहराची हद्दवाढ होण्यासाठी महापालिका प्रशासनानं पाठपुरावा करावा अशी मागणी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीनं अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे। नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर झालं, पण 1 इंचानंही कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही। राजकीय नेत्यांच्या सोयीस्कर आणि बोटचेप्या भूमिकेमुळे हद्दवाढीचा प्रश्न रखडला आहे। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक आहे असं नेहमीच ऐकायला मिळतं, पण आज अखेर शासनानं तसा निर्णय घेतलेला नाही। आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झालाय। या पार्श्वभूमीवर आज हद्दवाढ कृती समितीच्या शिष्टमंडळानं महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांची भेट घेतली। महापालिकेची निवडणूक होऊन गेली तर पुढील 2 वर्ष म्हणजे 31 मार्च 2027 पर्यंत शहराची हद्दवाढ रखडण्याची शक्यता आहे। त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे। त्यासाठी महापालिका प्रशासनानं राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा असं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं। अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून हद्दवाढी संदर्भात एखादा प्रस्ताव, अहवाल किंवा स्मरणपत्र शासनाला पाठवलं आहे का अशी विचारणा शिष्टमंडळानं केली। त्यावर अतिरिक्त आयुक्तांनी मौन पाळलं। त्यामुळे कृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सध्या अधिकारी निवडणुकीच्या तयारीला लागलेत। प्रारूप मतदारसंघाचा आराखडा जाहीर करून हरकती मागवल्या आहेत, पण महापालिकेची निवडणूक कायदेशीररित्या जाहीर झाली आहे का याबाबत लेखी खुलासा करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी दिलीप देसाई, बाबा पार्टे, सचिन चव्हाण, संदीप देसाई, अमित अतिग्रे, ॲडव्होकेट सतीश नलवडे, अविनाश दिंडे, सतीश कांबळे, दिलीप पवार, राजू जाधव उपस्थित होते।